धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा प्रकरणात 310 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीडच्या न्यायालयानं आज पुन्हा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या सर्व प्रकरणामध्ये अविनाश पाठक यांना जेव्हा अटक केली तेव्हा त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं आणि तेव्हा न्यायालयानं 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि या दरम्यान विशेष पथकानं अविनाश पाठक यांची कसून चौकशी केली। यावेळी काही धक्कादायक माहिती समोर आली। यामध्ये महत्त्वाच्या फाईल्स गायब असून घोटाळ्यासंबंधित 154 प्रकरणांपैकी 6 अत्यंत महत्त्वाच्या मूळ फाईल त्यांच्या कार्यालयातून गायब असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। तर या सर्व प्रकरणानंतर अविनाश पाठक यांना आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यांना बीडच्या जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आलं असून आता मावेजा घोटाळ्यासंदर्भात पोलिसांनी लॅपटॉप आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत। त्याचबरोबर या घोटाळ्यातील मुख्य दलाल आणि आरोपीसोबत झालेल्या संभाषणाची पडताळणी करण्यासाठी अविनाश पाठक यांच्या आवाजाचे नमुने देखील फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत।